यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारला झुकते माप दिले आहे. या राज्यासाठी मखाना मंडळ, कोसी कालवा प्रकल्प यासह विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. या राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. ती डोळ्यांसमोर ठेवूनच या घोषणा केल्या असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तर बिहारला भेटलेल्या योजना जाणून घेऊया विस्तृतपणे. मखाना बोर्डाचे काम मखानाचे उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणे, मखानाचे उत्पादन वितरित करणे अशा पद्धतीने असेल. पश्चिम कोसी कालवा प्रकल्पाला अर्थसंकल्पात बळ देण्यात आले असून यामुळे 50,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच बिहारची हवाई वाहतूक क्षमता वाढविण्यासाठीही या बजेटमध्ये काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. जसे पाटणा विमानतळाची क्षमता वाढविण्यात येईल, बिहता येथील ब्राउनफील्ड विमानतळ विकसित केले जाईल आणि नवीन काही ग्रीनफील्ड विमानतळ विकसित केले जातील. ग्रीनफील्ड एअरपोर्ट म्हणजे पूर्णपणे नवीन विकसित केलेले विमानतळ जे की इको फ्रेंडली असावे. तसेच ब्राउनफील्ड एअरपोर्ट म्हणजे जिथे आधीपासून काहीतरी सोयी सुविधा उपलब्ध होत्या, जसे की रनवे, बिल्डिंग, त्याला पुन्हा विकसित करणे. बिहारमधील उच्च शिक्षण आणि संशोधन बळकट करण्यासाठी IIT पटना येथे वसतिगृह आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आर्थिक निधीची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारची पूर्वोदय योजना पूर्वेकडील राज्यांकडे विशेष लक्ष केंद्रित करते. पूर्वोदय योजनेच्या अंतर्गत बिहारला राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था मिळेल. विशेष म्हणजे जुलै 2024च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने बिहारमधील प्रकल्पांसाठी 60,000 कोटी रुपयांहूनही अधिकची घोषणा केली होती, ज्यात 3 एक्सप्रेसवे, 1 पॉवर प्लांट, हेरिटेज कॉरिडॉर, नवीन विमानतळ आणि क्रीडा पायाभूत सुविधांचा समावेश आहे. शेवटचे पण महत्त्वाचे, बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारची विशेष ओळख असलेली मधुबनी साडी परिधान केलेली होती. ही साडी त्यांना पद्मश्री विजेत्या दुलारी देवी यांनी भेट दिलेली होती. आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल. धन्यवाद.